चला एक क्षण विचार करूया. एक असा काळ जेव्हा भारत नावाचा अवाढव्य देश दिवाळखोरीच्या अगदी तोंडावर उभा होता. ही गोष्ट आहे 1991 सालची. एका अशा आर्थिक संकटाची ज्याने भारताला मुळापासून बदलून टाकलं. तर आज आपण त्याच नाट्यमय बचाव मोहिमेची आणि त्याच्या परिणामांची कहाणी उलगडणार आहोत. हो, फक्त 14 दिवस. 1991 मध्ये परिस्थिती इतकी गंभीर होती की भारताच्या तिजोरीत फक्त 2 आठवड्यांची आयात करायला पुरेल इतकंच परकीय चलन शिल्लक होतं. म्हणजे विचार करा, देश आर्थिक पतनाच्या किती जवळ पोचला होता. तर मग प्रश्न असा येतो की कोणताही देश इतक्या वाईट परिस्थितीत पोचतो कसा? हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. यामागे देशांतर्गत समस्या आणि आंतरराष्ट्रीय धक्के यांचे एक भयंकर मिश्रण होतं. चला ही कारणं जरा खोलात जाऊन समजून घेऊया. म्हणजे बघा, भारताच्या आत्ताच एक मोठं वादळ तयार होत होतं. महागाई तर 6.7% थेट 16.7% पोचली होती. सरकारचा खर्च आवाक्याबाहेर गेला होता आणि त्यामुळे वित्तीय तूट वाढतच चालली होती. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे सरकारच्या एकूण खर्चापैकी 1/3पेक्षा जास्त पैसा फक्त कर्जाचं व्याज भरण्यात जात होता. साहजिकच या सगळ्यामुळे भारताची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. एकीकडे देशात हे सगळं सुरू होतंच आणि त्यात भर पडली ती बाहेरच्या धक्क्यांची. 1990 मध्ये आखाती युद्ध सुरू झालं. तेलाचे भाव कडाडले आणि परदेशातून येणारा पैसाही थांबला. त्यातच भारताचा जुना मित्र आणि मोठा व्यापारी भागीदार सोव्हिएत युनियन कोसळला. आणि त्याचवेळी शेजारचा चीन मात्र बाजार सुधारणा करून वेगाने प्रगती करत होता. ह्या सगळ्याचा भारतावर प्रचंड दबाव येत होता. आता या संकटाचं मूळ समजून घ्यायचं असेल तर पेमेंट बॅलन्स किंवा BOP ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर देशात परकीय चलनात किती पैसा येतोय आणि देशातून किती पैसा बाहेर जातोय याचा हिशोब. आणि भारताचा हा हिशोब पूर्णपणे बिघडला होता. आपली आवक कमी आणि खर्च खूप जास्त झाला होता. मग आता यातून बाहेर कसं पडायचं? भारताने जो मार्ग निवडला तो काही तात्पुरता उपाय नव्हता. ती एक दूरदृष्टी असलेली 2 भागांची योजना होती. या योजनेचा उद्देश फक्त लागलेली आग विझवणं नव्हता, तर भविष्यात अशी आग पुन्हा लागूच नये यासाठी एक मजबूत पाया तयार करणं हा होता. हे असं होतं जसं एखाद्या रुग्णावर उपचार करतात. पहिला भाग होता प्रथमोपचार किंवा फर्स्ट एड, म्हणजे रक्तस्राव थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना. आणि दुसरा भाग होता एक मोठी शस्त्रक्रिया, म्हणजेच डीप सर्जरी, जिचा उद्देश आजाराला मुळापासून उपटून टाकणं आणि अर्थव्यवस्थेला दीर्घकाळासाठी निरोगी बनवणं हा होता. चला आधी बघूया हे फर्स्ट एड म्हणजे नक्की काय होतं. अर्थव्यवस्थेला कोसळण्यापासून वाचवण्यासाठी तातडीने कोणती पावलं उचलण्यात आली? सरकारने एकामागोमाग एक धाडसी निर्णय घेतले. निर्यात वाढावी म्हणून रुपयाचं अवमूल्यन केलं. महागाई आटोक्यात आणण्यासाठी कठोर धोरणं अवलंबली. सरकारी उधळपट्टीला लगाम घातला आणि परकीय चलन वाचवण्यासाठी आयात कमी केली. या सगळ्यासोबतच IMF कडून तातडीचं कर्जही घेतलं. हे सगळे उपाय होते तो तात्काळ रक्तस्राव थांबवण्यासाठी. पण फक्त फर्स्ट एड करून भागणार नव्हतं. खरी गरज होती एका मोठ्या सर्जरीची. आणि ती सर्जरी होती संरचनात्मक सुधारणा. हिचा उद्देश फक्त संकट टाळणं नव्हता, तर भारतीय अर्थव्यवस्थेची पूर्णपणे पुनर्बांधणी करण्याचा होता. तिला अधिक कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि जगाशी जोडण्याचा होता. आणि या मोठ्या शस्त्रक्रियेचं नाव होतं LPG. हो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. याच 3 स्तंभांवर भारताच्या नव्या आर्थिक युगाची पायाभरणी झाली. उदारीकरण म्हणजे काय? तर सरळ शब्दात अर्थव्यवस्थेच्या पायातल्या बेड्या तोडणं. अनेक दशकांपासून चालत आलेला लायसन्स राज संपवण्यात आलं, ज्यामुळे उद्योग सुरू करणं सोपं झालं. बँकिंग क्षेत्रात सुधारणा झाल्या, कर प्रणाली सोपी करण्यात आली आणि खाजगी व परदेशी बँकांसाठी भारताची दारं उघडली. थोडक्यात काय, तर अर्थव्यवस्थेला मोकळा श्वास घेता यावा यासाठी हे सगळं केलं गेलं. मग आला P म्हणजे खाजगीकरण आणि G म्हणजे जागतिकीकरण. सरकारनी तोट्यात चाललेल्या कंपन्यांमधले आपले शेअर्स विकायला सुरुवात केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताने जगासाठी आपले दरवाजे अक्षरशः सताड उघडले. आयात शुल्क कमी केलं आणि परकीय गुंतवणुकीचं स्वागत केलं. ठीक आहे, मग या सगळ्या फर्स्ट एड आणि सर्जरीचा म्हणजेच या नवीन आर्थिक आराखड्याचा नेमका परिणाम काय झाला?
चला 1991च्या आधी आणि नंतर काय बदललं तेच बघूया. हे आकडे बघा, ते स्वतःच सगळी कहाणी सांगतात. जिथे आधी 17पेक्षा जास्त उद्योग फक्त सरकारसाठी राखीव होते, तिथे सुधारणांनंतर फक्त 2च राहिले. लायसन्सची जाचक अट जवळपास काढूनच टाकण्यात आली. हा बदल म्हणजे बंदिस्त, सरकारी नियंत्रणातल्या अर्थव्यवस्थेकडून खुल्या, बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्थेकडे केलेला एक धाडसी प्रवास होता. आणि हा बदल बघा, सरकार ज्या पद्धतीने पैसा गोळा करतं त्यात किती मोठा फरक पडला. 1990-91 मध्ये सरकारचा 84% महसूल अप्रत्यक्ष करांमधून यायचा. पण 2017-18 पर्यंत हे चित्र पूर्णपणे पालटलं. आता प्रत्यक्ष करांचा वाटा 52% पोहोचला होता. हा एक अधिक आधुनिक आणि न्याय्य कर प्रणालीकडे झालेला प्रवास होता. हे वाक्य बघा, यात सगळ्या गोष्टीचं सार आहे. स्थिरीकरण उपाय म्हणजे ते प्रथमोपचार हे फक्त तात्पुरत्या समस्या सोडवण्यासाठी होते. पण ज्या संरचनात्मक सुधारणा होत्या ती शस्त्रक्रिया. तिचा उद्देश भारताच्या आर्थिक रचनेलाच भविष्यासाठी नव्याने डिझाईन करण्याचा होता. म्हणजेच फर्स्ट एडने फक्त जखम भरली, पण सर्जरीने शरीरालाच मजबूत बनवलं. आणि हा सगळा प्रवास आपल्याला आजच्या एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. एका मोठ्या संकटातूनच एका नव्या भारताचा पाया रचला गेला. तर मग आज जो भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उभा आहे, त्याला 1991च्या त्या आराखड्याने कसा आकार दिला? हा एक असा वारसा आहे ज्याची कहाणी आजही लिहिली जात आहे.